झालं. तर बघा मित्रांनो, आज 21/7 जो SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे इथला पेपर पार पाडलेला आहे. त्याची आपण आन्सर की थोडक्यात देण्याचा प्रयत्न करू. एक्सप्लेनेशन मी जास्त घेणार नाही कारण त्याला खूप वेळ जाईल. ठीक आहे, तर जास्तीत जास्त आपण प्रश्न यामधले आन्सर काढलेले आहेत. आपण 1-2 प्रश्नाबद्दल काही तफावत आढळली तर फायनल आन्सर घेऊन चेक करून घेसाल. मी फक्त खुणा करून देईल तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित चेक करून घेसाल. ज्यांचे पेपर होते त्यांची आन्सर की तुम्ही या आन्सर घेऊन मॅच करून मार्क मोजू शकता. पहिला प्रश्न यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे, अलंकार कोणता? वाक्य आहे आपलं, तुम्ही तर अतिविद्वान आहात. नक्की. इथं खोटी स्तुती केलेली आहे त्यामुळे याचं उत्तर येते व्याज स्तुती. दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी रिकामी जागा हा शब्द मूळ मराठी भाषेतील नाही म्हटलेला आहे. लक्षात बघा, पूर्ण प्रश्न वाचा. मराठी भाषेत नसलेला म्हटलेला आहे. आणि आपण जर पहिलाच ऑप्शन पाहिला तर बटाटा. बटाटा हा लगेच कळते की पोर्तुगीज शब्द आहे. मग आपण क्लिक करतो. दुसरा ऑप्शन वाचा, पेशवा शब्द सुद्धा मराठी नाहीये आणि जाहीर सुद्धा मराठी शब्द नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे? वरीलपैकी सर्व. यावर्षी सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये वरीलपैकी सर्व किंवा यापैकी नाही हा पॅटर्न त्यांनी सेट केलेला आहे. यावर्षी थोडंसं लक्ष द्या. शेवट करणे यासाठी रिकामी जागा वाक्यप्रचार आहे. रिकामी जागा वाक्यप्रचार आहे. शेवट करणे म्हणजे काय करणे? इतिश्री करणे, मात करणे, अपमान करणे, विश्वासघात करणे. तर त्याला काय म्हणतो आपण? इतिश्री करणे. श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे. शेवट म्हणजे काय? इतिश्री करणे. मोजके असे बोलणारा. मोजके असे बोलणारा म्हणजे काय असेल? मितभाषी. अतिभाषी झालेलं आहे इथं, मितभाषी उत्तर पाहिजे. मितभाषी. ठीक आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा म्हटलेलं आहे. आपण एवढंच वाचतो विरुद्ध शब्दाची जोडी. लगेच इथे अनुज अग्रज विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, पण त्यांनी काय म्हटलंय? चुकीची. ही बरोबर आहे. शुद्ध पक्ष, कृष्ण पक्ष हे पण बरोबर आहे. कृश आणि स्थूल हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय पाहिजे? यापैकी नाही. हेच उत्तर पाहिजे, यापैकी नाही. तिन्ही जोड्या बरोबर आहेत, त्यांनी चुकीची विचारलेली आहे. चला, ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द सांगा म्हटलेला आहे. ढगाला यापैकी योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? ढग म्हणजे अभ्र नाही, हे समानार्थी शब्द नाही त्याला. तरु शब्द समानार्थी नाही. पापत सुद्धा नाहीये. उत्तर पाहिजे यापैकी नाही. बघा, वरीलपैकी सर्व आणि यापैकी नाही. पेपर सेटवाल्यांचा इथं माइंड करतो आपल्याला पहिल्या 2-4 प्रश्नामध्येच. म्हणजे समोरचे 96-97 प्रश्न कसे येतील बाबा. जर रिक्स घ्यायची वेळ आली तर मागे दिले जे प्रश्न सॉल्व्ह केलेले आपण त्यानुसार समोरच्या प्रश्नांचा अंदाज घ्या. एकाच काळात हयात असणारे. लक्षात, याला एक वयीन म्हणत नाही आपण. समवयीन, समकालीन आणि सोबती तिन्ही सारखे वाटतील, पण याचं उत्तर काय पाहिजे आपल्याला? समकालीन. लक्षात, बरोबर आहे. समकालीन. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ठीक आहे. वाक्य दिलेलं आहे, राजाने प्रधानाला बोलावले. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, दोघाला प्रत्यय असल्यामुळं सकर्मक कर्तरीचा प्रश्नच नाही. अकर्मक प्रयोग सुद्धा नाही यामध्ये. याचं उत्तर पाहिजे सकर्मक भावे प्रयोग. मी तुम्हाला आन्सर की देण्याचा प्रयत्न करत आहोत, सोल्युशन नाही. ज्या गोष्टी माझ्या इथं एक्सप्लेन झाल्या तेवढ्या करेल मी, बाकीचा आपण डिटेल क्लासमध्ये घेणार आहोत. तर 9व्या नंबरचा प्रश्न आहे, संख्या मालिका आहे 9, 31, 73, 141 आणि यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क समोर दिलेला आहे. या संख्या मालिकेमध्ये क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता अंक येईल, कोणती संख्या येईल? त्याचं उत्तर आहे 241. बरोबर आहे. 241. स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ही कोण्या एकानं नाही केलेली आहे. लक्षात, यांचा त्यावेळेस दोघा-तिघांचा समूह होता. यामध्ये वामन शिवराम आपटे होते, गणेश गोपाळकर होते, लोकमान्य टिळक सुद्धा होते. उत्तर काय पाहिजे? वरीलपैकी सर्व. बघा मित्रांनो, पेपरवाल्याला जर एकच ऑप्शन द्यायचं असतं, म्हणजे एकच व्यक्ती द्यायचा असता, तर हे ऑप्शन टाकत नाही शक्यतोवर. मग हे देण्याचा काही ना काहीतरी काय असेल, त्याचे ऑप्शन संपले असतील का? पूर्ण नाही. एकापेक्षा जास्त व्यक्ती यामध्ये इन्व्हॉल्व आहेत म्हणून ते वरीलपैकी सर्व लिहितात. वरीलपैकी सर्व किंवा यापैकी नाही हे लिहिण्याचा उद्देशच 99% झुकतो की याचं उत्तर काय असेल? वरीलपैकी सर्व किंवा यापैकी नाही. चला, 11 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी रिकामी जागा हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले नाही. बघा, प्रत्येक प्रश्न जर वाचला आपण तर प्रश्नाच्या शेवटी त्यांनी होय किंवा नाही हे आवर्जून लिहिलेलं आहे. आणि मुलांनी भरपूर ठिकाणी सिलेबस केलेले असले या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर पुस्तक कोणतं आहे? शेतकऱ्याचा आसूड आहे, गुलामगिरी आहे, तृतीयरत्न आहे. मग महात्मा फुले यांचं कोणतं पुस्तक नाही या ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर सुधारक हे नाहीये.
तर प्रश्न क्रमांक 11 याचं उत्तर येते सुधारक. सुधारक हे आगरकरांचं पुस्तक आहे आपलं. आगरकरांचं वृत्तपत्र आहे. हे कोणाचं नाही, महात्मा फुले यांचं नाही. ठीक आहे. भारतात BBCI चे मुख्यालय कुठे आहे? तर BBCI चे मुख्यालय वानखेडे स्टेडियम मुंबई येथे. ठीक आहे. युरो चषक 2024, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 ह्या जर्मनीमध्ये बर्लिन येथे घडलेल्या आहेत. मी जे व्हिडिओ टाकले त्यामध्ये हा प्रश्न कव्हर केलेला आहे मी. ठीक आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे, खालील संख्या मालिकेमध्ये रिकामी जागा भरा. ठीक आहे. 480, 240, 80, 20. तर याचं उत्तर येईल तिसरा पर्याय. त्यांनी तिसरा पर्याय सी पाहिजे होतं. C = 4. तिथं 4 4 झालेलं आहे. 15व्या नंबरचं उत्तर आहे 720. तर तिथं 840 दिलेलं आहे. तेच नातं जुळून 60 बरोबर कोण येईल? तर याचं एकदा कन्फर्म करून घ्यायचं आन्सर की मध्ये. याचं आम्ही उत्तर सध्या देणार आहोत 70. ठीक आहे. 70 किंवा 72 किंवा ते 74 सुद्धा देऊ शकते. 74 तर नसणारच. आपण 70 दिलेलं आहे. आन्सर की फायनल आन्सर केलं तुम्ही चेक करसाल. 16 नंबरचा प्रश्न आहे आपला, खालील गटात न बसणारा घटक ओळखा. गटात न बसणारा म्हणजे 4 पैकी 3 सारखे आहेत. दिल्ली ही राजधानी आहे, इस्लामाबाद राजधानी आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे, सिडनी ही राजधानी नाही आहे. म्हणजे उत्तर काय पाहिजे आपलं? सिडनी. तिसरं, जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले, रबराला कापड म्हटले, तर फर्निचर कशापासून बनवसाल? तर गवतापासून. सर्वांचा प्रश्न बरोबर आलेला असेल. कबीर उत्तरेकडे चालत गेला. थोड्या वेळाने तो उजवीकडे वळून मग तो डावीकडे वळला. 2 किलोमीटर अंतर चालल्यानंतर तो डावीकडे वळला. तर आता तो कोणत्या दिशेस जात आहे? तर पश्चिम दिशा. आकृती काढली, तुमचं उत्तर येऊन जात त्यावर. सोपी प्रश्न होता. LION अंकात 92 13 असे लिहितात. तर PN अंकात 463 दाखवले जाते. MICE अंकात 72 83 86 दाखवले जाते. तर पोलीस ही अक्षरे खालीलपैकी कोणत्या संख्येने लिहावी? तर याचं उत्तर 41 92 86 हे काढलेलं आहे. तुम्ही चेक करून घ्याल, तेच उत्तर परफेक्ट असेल. राधारी सुधा या दोन्ही बहिणीच्या वयाची बेरीज 60 वर्ष, 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3-4 होईल. तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? तर 5-7. सोपी प्रश्न होतो. पण एक मोटार, 21 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. एक मोटार A पासून B पर्यंत 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते. तर त्याच मार्गाने B ते A पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते. या संपूर्ण प्रवासात मोटार कारचा प्रति तासी सरासरी वेग किती आहे? लक्षात, सोपी टाईप होती. याचं उत्तर येते 48. आय थिंक हा कुठेतरी विचारलेला होता क्वेश्चन. ठीक आहे. सुरेश 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालतो, पण प्रत्येक 1 किलोमीटर प्रवास केल्यानंतर तो 5 मिनिटांची विश्रांती घेतो. तर 5 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यास सुरेशला एकूण किती वेळ लागेल? तर याचं उत्तर येते 50 मिनिटं. कारण 10च्या स्पीडनं प्रवास करणं, त्याला 5 किलोमीटर चालायचं आहे. तर 1 किलोमीटर तो 6 मिनिटात पार करतो. 5 मिनिटाची विश्रांती. याप्रमाणे दर किलोमीटरला 11 मिनिटं लागतात. तर 11×44 आणि शेवटचा जो स्टॉक आहे तो 6 मिनिटाचा असेल. कारण शेवटी पोहोचल्यावर विश्रांती घेणार नाही. टोटल किती मिनिटं लागतील? 50 मिनिटं. 23 नंबरचा क्वेश्चन आहे, एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीपैकी 20 बाहुल्यांची विक्री केली. तर या व्यवहारात नफा किंवा तोटा झाला. हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेला आहे. याचं उत्तर कधीच आपल्यापेक्षा वेगळे येऊ शकते. सध्या आपण याचं उत्तर दिला 25% नफा. ठीक आहे. रोशन एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस घेतो. प्रकाश तेच काम पूर्ण करण्यास 30 दिवस घेतो. दोघांनी एकत्र काम करण्यास किती दिवस लागतील? त्याचं उत्तर येते 12 दिवस. ठीक आहे. हे बाकीचे हे 24 वगैरे 18 तर कटणारच आहे. पंचवीस नंबरचे यथाक्रम हा समासाचा कोणता प्रकार आहे? सोपी आहे. आ यथा प्रति कोणता असेल? हे अव्ययभाव. अबब केवळ प्रचंड आगीचा लाळ आहे हा. तर उद्गारार्थी. कृतज्ञ म्हणजे काय असेल? केलेले उपकार न जाणणारा किंवा उपकाराचा विसर पडणारा. ठीक आहे. यशोधन, निरस, निष्पाप. ठीक आहे. बघा इथं श आणि प जोडलेलं आहे. हे श जोडलेलं प्रत्येक उदाहरण हे कसं असते? विसर्ग संधीच असते. याच्यावर लक्षात ठेवा. ठीक आहे. श जोडलेलं उदाहरण इथं संधी श सोबत झालेली आहे, हे विसर्ग संधीच असते. ठीक आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील.
ठीक आहे. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो? तर भारताचे सरन्यायाधीश. ठीक आहे. घटना समितीने भारतीय राज्यघटनेने उद्देश पत्रिका ही संकल्पना अमेरिकेतून घेतलेली आहे मित्रांनो. अमेरिकेची राज्यघटना ही लिखित आहे, लक्षात. इंग्लंडची अलिखित आहे. हा 32 नंबरचा क्वेश्चन आहे की महर्षी कर्वे यांनी रिकामी जागा येथील विधवेशी विवाह केलेला आहे. तर शारदा सदन या आश्रमातील, ठीक आहे, विधवेशी महर्षी कर्वे यांनी विवाह केलेला आहे. पुणे शहरात रिकामी जागा संस्था आहे. बघा, ज्या जिल्ह्यातला पेपर आहे त्या जिल्ह्यातून एक प्रश्न राहतोच. ठीक आहे. मग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे, सगळ्यांना माहित आहे. तर अभिकेंद्री कॉलेज आहे का? त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय आहे का? आता साहजिक गोष्ट आहे, संरक्षण प्रबोधिनी तिथं असेल तर सैनिकांचं इंजिनिअरिंग कॉलेज पण तिथं असेल आणि सैनिकांचं वैद्यकीय कॉलेज सुद्धा त्याच ठिकाणी असेल. उत्तर काय? वरीलपैकी सर्व. आणि वरीलपैकी सर्व देण्याचा उद्देशच तो आहे. ठीक आहे. बीसीजी लस ही क्षयरोग व्हावा नाही म्हणून मुलांना लहानपणी दिली जाते. एक्झामला प्रश्न पुन्हा येईल की लहान मुलाला जन्म झाल्या किती लस दिल्या जातात मित्रांनो? 30 लस दिल्या जातात. हेपॅटायटिस बी ची लस दिली जाते, एक पोलिओची लस दिली जाते, लक्षात. आणि त्याला काय म्हणतो आपण, एक बीसीजी लस सुद्धा दिली जाते, बीसीजी लस. ठीक आहे. तर कॉलरची लस सुद्धा आहे समोर. ठीक आहे. तर बीसीजी लस लक्षात ठेवायचं. हे कशा संदर्भात आहे? तर क्षयरोग व्हावा नाही म्हणून प्रतिबंधक लस आहे ती. तर अक्षर मालिका पूर्ण करा म्हटलं त्यांनी. खालील अक्षर संख्या पूर्ण करा. त्याचं उत्तर मुलांनी काढलेलं एक चेक करून घे. सर फायनल स्क्रीन सुद्धा हेच देईल किंवा वेगळं सुद्धा येऊ शकते. ठीक आहे. अक्षर संख्या मालिकेतील पुढील पद ओळखा. ठीक आहे. तर याचं उत्तर सिरीज दिलेली असेल 2 नंबर. ठीक आहे. E11U आन्सर की तुम्हाला देण्याचा प्रयत्न चालू आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत RING बरोबर 48. तर मित्रांनो हे मुलांनी सोडवलेलं आहे आपल्या. याचं उत्तर त्यांचं म्हणणं की 43 यायला पाहिजे. 43 यामध्ये कुठे इथं 52 दिलेलं आहे, 48 दिलेलं आहे, 47 दिलेलं आहे, 49 दिलेलं आहे. यामध्ये 43 कुठे नाहीत. हा प्रश्न कदाचित तुमचा काय होऊ शकतो? रद्द होऊ शकतो. 37 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. तर E हा D चा मुलगा आहे, C हा D चा पती आहे, B ही D ची आई आहे, B चे लग्न Z शी झाले. तर Z आणि E शी E चा काय संबंध आहे? आकृती काढली, तुमचं उत्तर निघून जाईल. E हा D चा मुलगा आहे. एक मिनिट. E हा D चा मुलगा आहे म्हणजे E मुलगा असल्या कारणामुळे बघा आपण पुरुषाला चौरस घेतो, तर महिला असेल तर सर्कल घेतो. म्हणजे E हा कोण झाला? मुलगा झालेला आहे. लक्षात. तो D चा मुलगा आहे. D कोण आहे सध्या? आई वडील माहित नाही आपल्याला. हा C हा D चा पती आहे. लक्षात. गुणाकारामध्ये C हा पती आहे म्हणजे हे D काय झाली? पत्नी झाली त्याची, म्हणजे E ची ती आई झालेली आहे. ठीक आहे. B ही D ची आई आहे, D ची आई B आहे. ही आई असल्यामुळे त्याला सर्कल केलं आपण, स्त्री आहे ती. B चे लग्न Z शी झाले म्हणजे काय? तो तिचा मिस्टर आहे, म्हणजे तो व्यक्ती आहे, पुरुष आहे. ठीक आहे. Z. तर Z चा E शी काय संबंध असेल? पहिल्या जनरेशनचा तिसऱ्या जनरेशन संबंध हा नातवाचा असतो. तर Z चा E हा नातू असेल किंवा E हा आपला E चा Z काय आजोबा असेल. पण त्यांनी पर्याय तसे काही दिले नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे की Z चा E शी संबंध काय आहे? लक्षात. Z हा E चा कोण आहे बाबा? आईची आई आहे का? हा तर चौरस मध्ये आहे म्हणजे हा पुरुष आहे, आई नसणारच. मग बापाचा बाप आहे का? नाता बापाकडून नाही जोडला, आईकडून जोडलेला आहे म्हणजे हे नाही होणार आहे. वडिलांची आई, वडिलाकडून नातं जोडलेलं आहे, आपण D च्या वर एरो काढलेला आहे, प्रश्नच नाही. मग आईचे वडील, E ची आई D, D ची आई B आणि तिचे पती Z. म्हणजे काय झालेलं आहे? आईचे हे नातं आहे, आईचे वडील. उत्तर काय पाहिजे आपल्याला? D नंबर. 39 नंबरचा प्रश्न आहे. बहुश्रुत म्हणजे काय असेल? ज्याने, सगळ्यांना माहित आहे बहुश्रुत म्हणजे काय? ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले असा व्यक्ती, थोडक्यात विद्वान व्यक्ती म्हणतो आपण. शब्द कसा बनतो? शब्द तयार करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतो आपण? शब्दसिद्धी म्हणतो आपण. ठीक आहे. कांदे पोहे मध्यमलोपी समास आहे, 2 घटकापासून बनलेला आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावर उलटवण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक मन ओळखा. गुरुची विद्या गुरुला फळली, बाकी आपलेच दात आपलेच ओठ.
खाई त्याला खवखवते कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. बघा हे पण एकदा कन्फर्म करून घेसाल. आपण आन्सर सध्या उत्तर हे देतो. गुरुची विद्या गुरुला फळली म्हणतो आपण. संबोधन दर्शवताना कोणते विराम चिन्ह वारंवार सांगत असतो मी? स्वल्पविराम येते. संबोधन नंतर कोणतं चिन्ह येईल? स्वल्पविराम पाठच आहे. अनुवृत्त या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हटलेला आहे. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे हा, रिपीट होईल. अनुवृत्त म्हणजे काय असेल? प्रेम त्यामध्ये येते, समानार्थी आहे. आसक्त समानार्थी आहे. इच्छायुक्त इच्छा समानार्थीच आहे. लक्षात. अव्यक्त हा समानार्थी नाही. याचा इथं फायनल आन्सर काय आपलं? अव्यक्त. ठीक आहे. 44/4. पंचेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे, द्राविडी प्राणायाम म्हणजे काय? सोपी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करते, कठीण मार्गाचा अवलंब करणे. द्राविडी प्राणायाम म्हणजे काय असेल? साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे. याचं उत्तर हे देईल. अनिश बाजारातून काही फळं विकत आणतो. आईने फळाबद्दल विचारल्यावर तो म्हणतो 15 सोडून सफरचंद आहे, 20 सोडून आंबे आहेत आणि 25 सोडून केळी आहेत. तर अनिशने एकूण किती फळं आणलेत? हा क्वेश्चन सुद्धा महत्वाचा आहे आपल्याला. जर त्याने अशी रचना असेल 15 सोडून सफरचंद 20 सोडून, तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं? सगळ्या अंकांची बेरीज करायची. 15 अधिक 20 अधिक 25, टोटल बेरीज येते आपली 60. लक्षात. आणि 3च प्रकारचे फळ आहे म्हणून एक प्रकार कमी घ्यायचे किती? 2च. भागाकार केल्यानंतर उत्तर येते 30. नेहमीच करायचं. जर 5 घटक असेल तर 4च घ्यायचे, 4 असेल तर 3 घ्यायचे, 3 आहे म्हणून आपण किती घेतले? 2. याचं उत्तर आहे सी. 47 नंबर क्वेश्चन आहे, 52 पत्त्यांमधून एक पत्ता काढल्यास तो संख्येचे काढ. आपल्याला माहित आहे की 52 पत्त्यामध्ये संख्या कुठून असते? 2 पासून तर 10 पर्यंत असते. म्हणजे 9 क्रमांकाचे पत्ते आहेत, प्रत्येकी 4 असतात. 9 चुकी झाले 36 पत्ते. 52 मधले 36 पत्ते हे संख्या काढायचं. मग 36 भागीला 52, 36 भागीला 52, 9 चूक 36, 13 चूक 52. आन्सर काय पाहिजे? 9/13. 9/13 उत्तर देईल. एका कॅरम स्पर्धेत 64 स्पर्धक आहेत. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता, तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यामधून एकूण किती स्पर्धक बाद होतील म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर पाहिजे 56 स्पर्धेतून 56 स्पर्धक स्पर्धेतून बाद होतील. ठीक आहे. 49 मध्ये जर ए म्हणजे काय? वजाबाकी, बी म्हणजे बेरीज, सी म्हणजे गुणाकार, डी म्हणजे भागाकार, तर हे कॅल्क्युलेशन किती आलं सगळ्याचं? 16 येते. ठीक आहे. बघा ज्या काही गोष्टी नाही समजल्या त्या आपण लेक्चरमध्ये सविस्तर घेऊच, पण सध्या आन्सर की जाणं खूप गरजेचे आहे आपल्याला, म्हणून थोडंसं फास्ट होत आहे. हा, कीर स्टारमर, तर आपल्याला माहिती आहे लेटेस्टचा प्रश्न आहे. कोण आहे तर? ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान कीर स्टारमर. कीर स्टारमर हे कोण आहेत? ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत, PM आहेत. आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम कशा संदर्भात आहे? आकारमान राजस्थान हे भारतामधलं पहिलं राज्य आहे, मध्य प्रदेश दुसरा आहे आणि तिसरा काय असेल? महाराष्ट्र. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे? 3रा. भारतात पहिला राजस्थान, दुसरा MP, तिसरा कोण असेल? मध्य प्रदेश. म्हणजे उत्तर पाहिजे आपल्याला 1. भारतात सर्वात मोठा दिवस कोणता आहे? मित्रांनो बघा बऱ्याचशा मुलं कन्फ्युजन होते. हे 4 दिवस आहेत आपले. ठीक आहे. वसंत संपात, शरद संपात. लक्षात. सर्वात मोठा दिवस उत्तर म्हणजे उत्तर गोलार्धातला, सर्वात मोठा दिवस काय असेल? दक्षिण गोलार्धातला. मग आपल्याला त्याने भारतातला म्हटलंय. भारत कुठे आहे? विषुववृत्ताच्या वरच्या भागात आहे, म्हणजे उत्तर भागात. आपण कळलं आपल्याला उत्तर गोलार्धातला मोठा दिवस पाहिजे आपल्याला. लक्षात कसं ठेवायचं? दिवस हिवाळ्यातले मोठे असतात का उन्हाळ्यातले असतात? उन्हाळ्यात 7 वाजले तरी दिवस बुडत नाही, म्हणजे उन्हाळ्यातले दिवस कसे असतात? मोठे असतात. म्हणजे उन्हाळ्यातला महिना कोणता? डिसेंबर आहे का? डिसेंबर आहे का? मार्च आहे का? नाहीये. कोणता असेल? जून. लक्षात. हा सर्वात मोठा दिवस. पण ते जर दक्षिण गोलार्धातलं म्हटलं तर 22 डिसेंबर येते. कळलं इथं? त्याने भारतातला विचारला, भारत हे उत्तर गोलार्धात आहे. भारत कुठे आहे? उत्तर गोलार्धात. उन्हाळा हा शब्द लक्षात ठेवायचा. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेला स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? बघा आताच आषाढी एकादशी झालेली आहे. करंटचा क्वेश्चन आहे, तर उत्तर येते पंढरपूर. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे भालाफेक, तुम्हाला माहित आहे की मागच्या ऑलिम्पिक मध्ये भालाफेकमध्ये गोल्ड मेडल कोणी जिंकलेलं आहे? नीरज चोप्रा. तर होऊ शकते की नीरज चोप्राच उत्तर येईल. नीरज चोप्राचा आहे. ठीक आहे. 55 नंबरचा क्वेश्चन आहे, 6/8, 6/10, 6/14, 6/20.
मित्रांनो सर्वात लहान अपूर्णांक म्हटलेला आहे. अंश समान असल्यास व्यस्त नियम वापरावा. व्यस्त म्हणजे काय असेल, ज्याचा पाया मोठा तो सगळ्यात लहान. म्हणजे उत्तर काय पाहिजे आपल्याला 6/20. 6 उत्तर हे काय झालं, सर्वात लहान झालेलं आहे. ठीक आहे. गेल्या वर्षी पुणे शहरात जून जुलै ऑगस्ट महिन्यात सरासरी 54 सेंटीमीटर पाऊस पडला. पुढे सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यात सरासरी 45 सेंटीमीटर पाऊस पडला. तर गेल्या वर्षी पुणे शहरात वरील प्रमाणे पडलेल्या पावसाची मासिक सरासरी किती? तर मासिक सरासरी मित्रांनो 50.4. कॅल्क्युलेशन केलं तुमचं उत्तर निघून जाईल. पुढील संख्या ओळखा. 9, 31, 73, 141. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, रिपीट पुन्हा झालेला आहे. याचं उत्तर आहे ते 241. हा 58 नंबरचा ऑप्शन आहे. 1 ते 50 संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 या संख्यांच्या सरासरी मधील फरक किती? सरासरी मधला फरक येतो. या ठिकाणी उत्तर कॅल्क्युलेशन केल्यावर तुमचं उत्तर 10 येईल. 400 रुपये 4000 रुपये 9% दराने, 3000 रुपये 10% दराने आणि 5000 रुपये 12% दराने एकाच वेळी गुंतवले तर 2 वर्षांनी एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल? तर 20 रुपये 2520 रुपये मिळतील. ठीक आहे. 60 नंबरचा प्रश्न सोपी होता. 4चा घन भागिला 2चा शून्य भागात. 2चा शून्य भागात म्हणजे याचं उत्तर किती? ते 1. कारण की कोणत्या संख्येचा घात जर 0 असेल त्याची किंमत किती याची 1. म्हणजे उत्तर काय होईल? 4चा घात आपला 4चा घन भागिला 2चा घात 0 होता. 4चा घन किती होता आपला? 64. याचं उत्तर पाहिजे 64. 61 नंबरचा आहे. 7.4 गुणिले 10चा घात 4. कळलं इथं? 10चा 4था घात म्हणजे 7.4 वर किती शून्य आहेत आपले? 4. म्हणजे याचं उत्तर येते आपलं 1 शून्य कमी झाले एका घरामुळं. बरोबर आहे. 74,000 आहे का? 74,000. 3 नंबरचा प्रश्न येतो आपला. त्यानंतर 62 नंबर एक उत्तर येते 25. कारण 25 ते 75 हा 75चा घनमूळ आहे, वर्गमूळ आहे. ठीक आहे. शॉर्टकट पण तुम्हाला माहिती आहे. 25 किती? 5 आणि 7 8 56 म्हणजे किती तिथं? 75. ठीक आहे. 25 ते 75 याचं उत्तर पाहिजे 25. 75 यापैकी नाही आहे इथं उत्तर. ठीक आहे. 75 त्यांनी द्यायला पाहिजे होतं, मुलं चुकली असतील इथे. 62चं एक उत्तर लिहायचं. 63 नंबर 3.307